पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. शब्दे केली जाडाजुडी, शब्दे केली जाडाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. जनी मने बा विठ्ठला, जनी मने बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुला, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. विठ्ठल
महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगाकारू पांडुरंगाकारू कलावत्ने जीवो धरावतारम कलंकांक तेजोदिकामोदि वक्त्रम खलानीशवादा पणुदार दीक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम ज्यांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुट झळाळी कारण्य शिंदो भवदुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या
धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. पंढरपूर निवासी, पांडुरंगावर नितांत प्रेम करणारी, वारकरी संप्रदायामध्ये मोलाचं स्थान प्राप्त करणारी, अधिकार संपन्न जनाबाई महाराजांचा 5 चरणाचा भक्तीची पराकोटी सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याच्या करी थोडासा परिहार. गेली 4 दिवसापासून भगवान बिरोबा भगवंताच्या या धर्ममंडपात सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन, नियोजन आणि प्रयोजन समस्त ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून चालू आहे. आजची 5व्या दिवसाची सेवा आमचे आदरणीय हरिभक्तपरायण हरिनाथ महाराज आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे महाराज. या सेवेकरता आदरणीय आमचे नरहरिनाथ महाराज पळसेकर या ठिकाणी हजर आहेत. एकदा सर्वांनी महाराजांचं टाळ्यावाजून स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे सुंदर ज्यांनी मृदंगही वाजवतात आणि तबलाही वाजवतात, असं सुंदर ज्यांचं दोन्हीकडेही अशा प्रकारचं महाराज, खूप अशा प्रकारची महाराज कमांड आहे. आदरणीय हरिभक्तपरायण राजेश महाराज देवळेकर, एकदा महाराजांचं टाळ्यावाजून स्वागत करायचं. त्याचप्रमाणे सुंदर ज्यांनी अशा प्रकारचं गायन केले, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे परशुराम महाराज आळंदीकर, त्यांचं सर्वांनी टाळ्यावाजून स्वागत करायचं. त्याचप्रमाणे आदरणीय सुंदर ज्यांनी गायन केलं आमचे आदिनाथ महाराज आळंदीकर, त्यांचंही सर्वांनी टाळ्या स्वागत करायचंय. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे रमेश बाबा, त्यांचंही टाळ्यावाजून स्वागत करा. आदरणीय हरिभक्तपरायण किसनराव वानखेडे महाराज, त्यांचंही टाळ्यावाजून स्वागत करा. आदरणीय रामराव मुळे महाराज, त्यांचंही स्वागत करा. आमचे तातेराव महाराज सुरेश महाराज हस्तरेकर, त्यांचंही टाळ्यावाजून स्वागत करा. आपल्या ग्रंथाची यजमान आदरणीय बाबूराव पाटील मस्के, त्यांचे एकदा सर्व विनेकरी, त्यांचे टाळ्यावाजून स्वागत करा. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सोपदार बाबा आहे की नाही, त्यांचे टाळ्यावाजून स्वागत करा. आणि आदरणीय हरिभक्तपरायण परमेशनी सुकरे महाराज यांच्या संस्थेतील सर्व महाराज मंडळी आहे की नाही, एका होणी बळीरी, त्यांचे एकदा सगळ्यांचं स्वागत करा. माझ्यावर नितांत प्रेम असणारे, सुंदर कीर्तनही करतात, आज सेवेकरता हजर झालेले आदरणीय हरिभक्तपरायण बाळू महाराज माने हस्तरेकर, त्यांचंही स्वागत करा. आता सिस्टीम वाले बाबांचं एकदा टाळ्यावाजून स्वागत करा. सुंदर अशा प्रकारचा आवाज दिला. सगळ्या ग्रामस्थ मंडळीचं स्वागत करतो आणि सेवेकडे बोलतो. विठ्ठल आमचे आदरणीय गजानन पाटील मस्के, आमचे मुळे महाराज आहे का, सगळेच कार्यकर्ते मंडळी. बाबांचं नाव काय? तुमचं शंकरराव महाराज, सगळ्यांचं एकदा कार्यकर्त्यांचं मनपूर्वक स्वागत करू आणि शेवट वाजव टायमाला घेतलं. गणेशराव महाराज, आमचे गणेशराव महाराज मस्के, हो त्यांचं घेतलं नाव घेतलं. असो हो, सुंदर ज्यांच्या घरी पोटभर जेवण केलं, ज्यांनी आग्रहानं वाढले आहे की नाही, इथंही सेवा करतात आणि घरी नेऊन सुद्धा आमची सेवा केली. आदरणीय नामदेव महाराज महाडकर, एकदा आमच्या नामदेव महाराज स्वागत करा. नामदेव बाबा या कीर्तनाला. सुंदर अशा प्रकारचं प्रेमानं महाराज भोजन दिलं. असो सगळं गावच प्रेमाचं आहे महाराज आहे की नाही. हो, सगळ्यांचं स्वागत करतो, सेवेकडे बोलतो. आदरणीय जनाबाई महाराजांचा 5 चरणाचा
भक्तीची पराकोटी सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना पराकोटीची भक्ती करावी लागते. बराच ते भक्ती करत असं बदलू माणसावं एकदा सोन्याच वाटी कशाची आहे याला महत्व नाही, वाटीमध्ये काय आहे याला महत्व आहे का नाही. भक्ती कशाची याला महत्व नाही, भक्ती कोणाची करतो याला महत्व आहे. विठ्ठल जनाबाई महाराजांनी, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या बाबांनी पांडुरंगाचा अभंग इथं का घेतला. कारण कथा चालू आहे खंडोबाची आणि मंदिर आहे बिरोबाच. आता या दोन्ही देवाला हे अभंग लागत नाही तरी घेतला का, त्याचंही कारण सांगतो म्हणजे तुमच्या डोक्यात शंका राहू नये. माणसानं मन मोकळं करून बसावं आहे की नाही, मनात काही ठेवू. त्याचं कारण आहे बिरोबा देवाचं आराध्य दैवत भगवान पांडुरंग आहे. मी तुम्हाला 2-4 वर्षापूर्वी कीर्तनाला तेव्हा सांगितलं होतं आराध्य दैवत काय भगवान पांडुरंग. आणि बिरोबाची इच्छा असेल की माझ्या आराध्य दैवताचं कुलदैवतेचं मला आज माझं चिंतन ऐकायचं आहे म्हणून हा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल जनाबाई महाराजांनी भगवान पांडुरंगाला पकडण्याकरता बांधण्याकरता काय केलं, परमात्म्यावर अत्यंत अशा प्रकारचं पराकोटीचं प्रेम केलंय महाराज. कारण देव प्रेमाच्या पाशाशिवाय कुठल्याच पाशात बांधल्या जात कोणताही पासा ना महाराज, सगळे तोडून टाकतोय. पण प्रेमाचा पास परमात्म्याला तोडता येत नाही. त्याचं कारण असं आहे तो पांडुरंग मूळचा महाराज कर्नाटकातला आहे. कानडाव विठ्ठल कर्नाटक, कानडाव विठ्ठल कर्नाटक, तिने मजलावी लावे तिने मजलावी लावे कानडावो विठ्ठलू कर्नाटक. मुळात पांडुरंग महाराष्ट्रात आला होता पण पुन्हा पांडुरंग कर्नाटक प्रांतामध्ये गेला. विजयनगरचा कृष्णदेवराय नावाचा राजा फिरत 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 महाराज पंढरपूर क्षेत्रामध्ये आला. पंढरपूरला आल्यानंतर त्या कृष्णदेवराव राजाने पांडुरंगाची एवढी भक्ती केली, एवढं प्रेम देवावर लावलं की पांडुरंग परमात्मा त्याच्या प्रेमात वेडा झालाय महाराज. वेडा झाला आणि वेडा झाल्यानंतर त्या राजाने सांगितलं देवा मलाही तुमचा लळा लागलाय, तुम्हालाही माझा लळा लागलाय, मीही तुमच्यावर प्रेम करतोय,
तुम्हीही माझ्यावर प्रेम करताय, पण देवा तुम्हाला सोडून मला करमणार नाही. तुम्ही माझ्याबरोबर कर्नाटक प्रांतामध्ये चला. आता प्रेमानं परमात्मा वेडा झाल्यामुळं देवाला नाकारता आलं नाही महाराज. पांडुरंगाने सांगितलं मी राजा येतोय, पण एक माझी आट आहे. काय आट आहे देवा? मी तुझ्या बरोबर कर्नाटकात येतोय, पण ज्या दिवशी वारकऱ्याचा अपमान तुझ्या दारात, तुझ्या गावात, तुझ्या नगरात होईल, त्या दिवशी मी तुझं गाव सोडून पंढरपूरला निघून, ही आट मान्य असेल तर मी तुझ्या बरोबर येतोय. त्या कृष्णदेव राजाने सांगितले आपण कशाला वारकऱ्याचा अपमान करायचंय? काय संबंध दिले आपल्याला? काही हरकत नाही देवा चला. असं म्हणल्यावर त्यानं महाराज असे दोन हात केले. हात केल्याबरोबर महाराज देव त्याच्या हातावर आला. काय भक्ती असेल, काय प्रेम असेल. आज कथित विषय गेला आपला. बाणही करता परमात्मा, हो पालही करता परमात्मा पालीमध्ये आला, हातावर आला. पण त्याने विचार केला हा परमात्मा ईश्वर आहे, देव कोणाच्याही हातावर द्यायचा नसतोय. महाराज देव कधीही कुणाला दान करण्याचा विषय नाही. देव दान करू नये महाराज, तुम्ही चुकीची कल्पना आहे. आता यावर्षी बऱ्याच लोकांनी एकादशीला संक्रांतीला म्हणून पांडुरंगाला दान केलं. देव दान करण्याचा विषय आहे का? तुम्हाला कथा माहित आहे महाराज भागवतातली? नुसतं नारदाला कृष्णाला दान केलं होतं सत्यभामानं. काय झाली परिस्थिती? फक्त जावयाला कृष्ण दान देण्याचाच परंपरा आहे. फक्त जावयाला लग्न झाल्यावर त्याच वर्षी, पुन्हा नाही बरं का. देव दान करण्याचा विषय नाही. दान करावा मंदिरात. मंदिरात दान केला देव, मंदिरात मूर्ती बसवली तुमच्या पैशानं, तुम्हाला खूप अशा प्रकारचं महाराज भगवंताचं अशा प्रकारची कृपा होईल आणि पुण्य मिळेल. इतरत्र कोणालाही देव दान करण्याचा विषय करू नये. त्याने विचार केला देव आपल्या हातावर आला. तुकोबारे सांगतात एकदा देव आम्हाला मिळाला, आमच्या हातावर आला, आमच्या चित्तात बसला. आता आम्ही देव कुणालाही देणार. तुका म्हणे न दे आणि गाची अंगी बैसला तो चित्ती निवडे ना. आमच्या हातात देवाला म्हणे आम्ही कोणाला देणार नाही. त्यानं काय केलं? पंढरपुरापासून कर्नाटक प्रांतात विजयनगर पर्यंत असे ब्राह्मणाच्या लाईनी उभ्या केल्या महाराज. दशग्रंथी ब्राह्मण होते. या ब्राह्मणानं देव घ्यायचा आणि त्याच्या हातात द्यायचं, त्यानं घ्यायचा त्याच्या हातात द्यायचा. असं करता 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 पांडुरंग अशा प्रकारचा महाराज कर्नाटकामध्ये त्या कृष्णदेव राजांनी काय केलं? विजयनगरला सुंदर असं मंदिर बांधलं. आजही जाऊन बघा महाराज. परमात्मा राहिला. इकडं आषाढीला काही वारकरी मंडळी आले, चंद्रभागेचे स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन केलं, पण मंदिरात देव नाही ना. पांडुरंग कुठे गेला? कर्नाटकात. सगळे संत मंडळी आले. चर्चा सुरू झाली. देव गेला, देव गेला, देव गेला. साधून सांगितलं देव कुठे गेला? कर्नाटकामध्ये. म्हणे देवाला आणील कोण? त्यावेळेस भानुदास महाराज नावाचे संत होते, एकनाथ महाराजांचे आजोबा. भानुदास महाराज म्हणले मी देवाला आणतो, काळजी करू नका. भानुदास महाराज पांडुरंगाचं भजन करत 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 त्या कर्नाटक प्रांतामध्ये गेले. कारण भानुदास महाराजाचं खरं प्रेम देवावर होतं महाराज. आपलं खरं प्रेम देवावरही नाही आणि घरच्या माणसावर सुद्धा कसंच नाही महाराज. नवीन लग्न झालं, नवरा बायको महाराज मुंबई सारख्या शहराला राहायला गेली. नवरा वकील होता, बाई घरी राहत होती. नवीन लग्न झालं. आता पैशाला कमी आहे का? नवीन लग्न झाल्यावर भरपूर पैसे. पुन्हा त्याचा वकिलीचा पेशा, त्याचे भरपूर पैसे. तो सकाळी 10 वाजता कोर्टात जायचा आणि संध्याकाळी 6 वाजता घरी यायचं. आता ही रोज जायचा रोज यायचा. बायको म्हणली का हो, रोज सकाळी 10ला जाता, 6ला येता, तुम्ही गेल्यावर मला काही करमत नाही, काही खावंसं वाटत नाही, काही प्यावंसं वाटत नाही, सारखी तुमची आठवण येते. कोणाची? नवऱ्याची. देवाची एवढी आठवण काढणार नाही बाई, पण त्याची काढाय. आता ते म्हणला बिचारा येत असेल, मला काय करावं.
त्यानं ऐकलं, जेवण केलं, झोपला, सकाळी उठला, जाताना पुन्हा तेच मंत्र, लवकर येत जा, तुम्ही जाता दिवसभर, मला करमत नाही, काही खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही. ते म्हणला बरं, गेला. आता 4-5 दिवस झालं महाराज रोज मंत्र हेच, मंत्र काय बदलत नाही. नवऱ्याच्या लक्षात आलं, दाल में कुछ काला है, काहीतरी वेगळं आहे म्हणे. हे रोज ज्या आरती हेच मंत्र म्हणते. एक दिवस त्यानं प्रयोगच केला महाराज. सकाळी काय केलं, बूट घातला, सूट घातला, गाडीला किक मारली आणि कोर्टात निघाला. गाडी नेली महाराज गावाच्या बाहेर, गावाच्या बाहेरून काय केलं, घराच्या पाठीमागं आणून लावली. आता या बाईचा नियम होता, नवरा 10 वाजता गेला, दरवाजा मोकळा सोडायचा आणि शेजारणीच्या घरी टीव्हीची मालिका पाहायला जायचं. हिनं दरवाजा मोकळा सोडला आणि मालिका पाहायला 10ची गेली. गेल्याबरोबर यानं महाराज बुटही तिकडंच काढला, गाडी तिकडं ठेवली, घरात घुसला आणि पलंगाखाली लपून बसला. बसल्यावर काय झालं, आता 10:30ला मालिका संपली, अर्धा तासाचा भाग असते. 10:30ला घरी आली, हिला भूक लागली महाराज. भूक लागल्याबरोबर काय झालं, त्या गावामध्ये एक डोक्यावर मुळी घेतली, माणूस ऊस विकत आला. रुपयाला 2 ऊस, रुपयाला 2 ऊस. वकिलाची बायको होती महाराज, 2 रुपये दिले, रुपयाला 2 ऊस, 1 रुपया दिला, 2 ऊस घेतले. आतून दरवाजाची कडी लावली, एकटीनं 2 ऊस खाली. हो काय पाहता माझ्याकडे, देवाला सुद्धा ठेवलं नाही तिनं, एकटीनं हाणला. हे टुकू 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 पलगा खालून पाहिलं, काही करमत नाही, काही खावंसं वाटत नाही, काही प्यावंसं वाटत नाही. हे म्हणलं आज काही म्हणत नाही, फक्त पिक्चर पाहायचा म्हणलं दिवसभर. 11 वाजले महाराज, पुन्हा मालिका पाहायला गेली. पुन्हा 11:30ला मालिका संपली. पुन्हा आलीला भूक लागली. ते पेढेवाला आलं, 5 रुपये पावशेर पेढे, 5 रुपये पावशेर पेढे. हिनं पुन्हा 5 रुपये दिले, पावशेर पेढे घेतले, आतून कडी लावली आणि एकटीनं पावशेर पेढा हाणला. हो काय पाहिले माझ्याकडं, एकटीनं हाणला. हे टुकू 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 पाहिलं, याचा चेहरा एवढूसाच झाला. पुन्हा गेली महाराज 12 वाजता. 12:30ची मालिका पाहून 12:30ला घरी आली. भूक लागली. अर्धा किलो बासमती तांदळाचा भात, अर्धा पाव मुगाची डाळ, शेंगदाणे, काय तूप टाकलं, असा भात बनवला. खिचडी महाराज, गरमच्या गरम, नरमच्या नरम खिचडी, मस्त खायला लागली. 1 वाजता हे टुकू 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 पाहायला लागलं. मस्त 1 वाजता किती काळजी झोपली. 4 वाजेपर्यंत मला शांत झोप काढली. 4ला उठली, तोंड धुतलं, चहा पिला आणि पुन्हा मालिका पाहायला गेली. 4ला मालिका पाहायला गेल्याबरोबर हे घराच्या बाहेर महाराज निघालं, लांब गेलं. आता संध्याकाळी 6 वाजता हे आलं महाराज. आता कसं येईल म्हणतो, चांगलं येईल का रागून येईल, असा चेहऱ्यावर राग होता, रागिष्ट चेहरा झाला. बाईला कळालं. बाई म्हणली, मालकाची कोर्टात काहीतरी न्यायाधीशास बरोबर भांडण झाली. आल्याबरोबरीने विचारलं, कशी काय कचेरीची माप. हा म्हणला, अर्धा किलो तांदळाचा भात. ती म्हणली, मी भात खाला, यांना कळालं कसं. जाऊ द्या म्हणलं, ते आसन 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 करायला महाराज. ते काय, ती म्हणे काय असे काय देता आडा वेडे. ते म्हणला 5 रुपये पावशेर पेढे. ती म्हणली, आपलं भांड फुटलं, यांना सगळं असं नाक धुसफूस धुसफूस करू लागलं. ते म्हणे, असे काय करता धुसफूस. हा म्हणला, रुपयाला 2 ऊस. ती म्हणली, सगळंच कळलं आपलं, आता बोलण्यात अर्थ. ती म्हणली, मालक हे तुम्हाला सगळं कसं कळलं, तुम्हाला मला सोडून तुला कसं गिळलं. हे आपलं संसारातलं प्रेम आहे महाराज. नाही करायचं एक आणि दाखवायचं. संताचं असं नव्हतं महाराज. आमच्या भानुदास महाराजाचं किती प्रेम होतं सांगू का. भानुदास महाराज म्हणले, देवा तुझ्या प्रेमा करता हे आकाश जरी माझ्यावर तुटून पडलं, 7 सागर जरी एक वेळ झाले, हे ब्रह्मगोळ जरी भंगाला गेला, तरी देवा तुला सोडून कुणावरही मी प्रेम करणार. इतकं प्रेम होतं महाराजांचं. आणि मग खरं सांगू का महाराज, देवाच्या घरी सगळं आहे, पण देवाच्या घरी प्रेमाचा काय
दुष्काळ आहे महाराज, सगळं आहे, पण प्रेम परमात्म्याला अशा प्रकारचं मिळत नाही. म्हणून तो परमात्मा प्रेमा करता वैकुंठ सोडतो आणि या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सजनी राहिला. वैकुंठ सोडून संत सजनी राहिला. या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. सुखा करता भगवान परमात्म्याने वैकुंठ सोडलं आणि संताच्या सदनात घरी येऊन राहिला. हे भगवंतानी आपल्याला प्रेम फुकट दिले महाराज. काय दिले? फुकट दिले. सेवा केली की मेवा फुकट, भक्ती केली की प्रेम फुकट, टाळी वाजवली की मोक्ष भगवंतानी फुकट दिले महाराज. पण आपल्याला घेता येत नाही देवाची चूक. कीर्तनात बसून जर आपण टाळी वाजवली नाही तर पुढचा जन्म रोडला टाळी वाजवल्याशिवाय कोणी आपल्याला 10 रुपयाची नोट देणार? हा जन्म आपल्याला येऊ नये याच्याकरता महाराज म्हणतात टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवावी कारण वाजवण्याकरता टाळी आहे. हात कशा करता दिले? टाळी वाजवण्याकरता की बोट बोलण्याकरता नाही ना, टाळी वाजवण्याकरता. जीवड़ा दो दिन का महिमा, कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम. जीवना दिन का है महिमा, जीवना दिन का है महिमा, कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे राम, अब तुम कब सुमिरोगे अब तुम कब स्मरोगे राम. केव्हा भगवंताचं भजन करील आपण? खरं प्रेम होतं महाराज भानुदास महाराजाचं.
भजन करत 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 त्या विजयनगरला गेले. त्या राजाचा नियम होता, सकाळी राजा पूजेला आला की मंदिर उघडायचा, पूजा होईपर्यंत लोकांना दर्शन घ्यायची. पूजा संपली की राजा लॉक लावायचा आणि घरी निघून जायचा. संध्याकाळी राजा आरतीला आला की पुन्हा मंदिर उघडायचं, पुन्हा दर्शन घ्यायचं. आरती संपली की पुन्हा लॉक लावायचं आणि राजा घरी जायचा. भानुदास महाराज संध्याकाळी आले, मंदिराला लॉक होतं. महाराज लांबून देवाला पाहिलं आणि पांडुरंगाला पाहिल्याबरोबर भानुदास महाराजांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. देवा, कंटाळला का रे आम्हाला? का आम्हाला सोडून आलास देवा? पांडुरंग आणि भानुदास महाराजाकडे पाहिले. महाराज, एखाद्या लांब आपण प्रांतात गेलो आणि आपल्या जवळचा माणूस भेटला की माणसं काय होतात? आनंदित होतात, प्रेमानं जवळ जातात. भगवंताने आपल्या प्रेमानं महाराज काय केलं? त्या मंदिराचं लॉक काढले, कडी काढली, दरवाजा ऑटोमॅटिक उघडला. भानुदास महाराज अशा प्रकारचं महाराज आतमध्ये गेले, भगवंताला कडकडून मिठी मारली. देवा, अरे तुझ्या वाचून सगळं पंढरपूर सुन सुन पडले देवा, का आलास? भगवान म्हणले, भानुदासा, या भक्ताला मला प्रेमात वेड केलं रे. या प्रेमात वेड केल्यामुळे इथपर्यंत यावं लागलं. भानुदासा, काहीतरी कर, मला इथं करमत नाही आणि मला घेऊन जाय. म्हणे, देवा तुम्हाला नेण्याकरता चालय. गप्पा गोष्टी झाल्या. सकाळचे 4 वाजण्याची वेळ आली. भानुदास महाराज म्हणले, देवा मला काकडा करायचा आहे, मी जातो या ताला. भानुदास महाराज बाहेर आले. पहिल्यासारखं कुलप लागले, कडी लागली, दरवाजा बंद झाला. त्या ठिकाणी अशा प्रकारचं महाराज. आणि मग भानुदास महाराज गंगेच्या तीरावर असणारा महाराज सकाळचा काकडा सुरू केलाय. सुंदर असा काकडा करतात. पण ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याची भानुदास महाराजाला भेट झाली, त्यावेळेस काय केलं? पांडुरंगाने आपला नवरत्नाचा हार महाराजांच्या गळ्यात टाकला होता. महाराजाला कळाला सुद्धा नाही. महाराज काकडा करण्याकरता निघून गेले, सुंदर काकडा करू लागले. सकाळी पुजारी आला, कुलप काढले, कडी काढली, दरवाजा उघडला, पाहतो तर नवरत्नाचा हार देवाच्या अंगावर नाही. पुजारी ओरडला, देवाचा हार चोरीला गेला, देवाचा हार चोरीला गेला. ही बातमी राजापर्यंत पोहोचली. राजाने सांगितलं, चोर पकडून आणा आणि चोरणाऱ्या चोराला सुळावर द्या म्हणे. सेवक वाट लावले, इकडे तिकडे पळू लागले, बघू लागले. तुंगभद्रा नदीच्या तीरावर अशा प्रकारचे महाराज भानुदास महाराज पांडुरंगाचा सकाळी सकाळी काकडा करू लागले. या सेवकाने पाहिलं, त्यांच्याकडे नवरत्नाचा गळ्यामध्ये हार आहे. आणि मग अशा प्रकारचा महाराज त्यांनी पकडलं. भानुदास महाराजांना राजाच्या समोर आणले. राजा सुळावर देण्याच्या तयारीत होता. पांडुरंगाने सांगितलं, राजा थांब, त्या भक्ताला सुळावर देऊ नकोय, तो माझा भक्त आहे. त्यांनी नवरत्नाचा हार चोरला नाही, मीच त्याच्या गळ्यात टाकलाय. तू माझ्या भक्ताचा अपमान केलास. आता मी कर्नाटकात विजयनगरला राहणार नाही, मी माझ्या भक्ताच्या बरोबर अशा प्रकारचा पंढरपूरला जाणार. वचन मोडल्यामुळं राजाला काहीच बोलता आलं नाही. पुन्हा महाराज जाताना हजारो ब्राह्मणांना देवाला कर्नाटकात नेलं, पण येताना असे 2 हात समोर केले. महाराज पांडुरंग भानुदास महाराजच्या हातावर असण्यापर्यंत बसले आणि एकट्या भानुदास महाराजांना पंढरपूरची मूर्ती पुन्हा विजयनगरहून महाराज असणाऱ्या पंढरपूरला आणली आणि स्थापन केली. कशामुळं? प्रेमामुळं. या प्रेमामध्ये तो परमात्मा बांधल्या जातो. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. हाती दुष्काळ आला, हाती दुष्काळ आला,
परमात्म्याला प्रेमाची भूक आहे, मला थोर प्रेमाचा भुकेला. जनाबाईनं भगवान पांडुरंगाला बांधण्याकरता प्रेमाचा दोर तयार केला आणि प्रेमाच्या दोरीनं भगवंताच्या पांडुरंगाच्या गळ्याला बांधलं. तेच जनाबाई अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. धरिला पंढरीचा चरण, धरिला